माझे जीवन गाणे या कार्यक्रमामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. आणि आपण गप्पा मारतोय संभाजी केशव चौगले यांच्याशी आणि त्यांचा जीवन प्रवास आपण जाणून घेत आहोत. मागच्या भागामध्ये त्यांनी त्यांच्या गावाची कहाणी असलेल्या पुस्तकाविषयी आपल्याला सांगितलेलं होतं, गावकुसाची कहाणी. आणि पुन्हा आपण या आता गप्पांना सुरुवात करणार आहोत. तर चौगले सर, तुमचं पुन्हा एकदा स्टुडिओमध्ये स्वागत. नमस्कार. नमस्कार. तर गावकुसाच्या कहाणीबद्दल तर आपण मागच्या भागामध्ये ऐकलंच आहे. तर आणखी कुठली कुठली पुस्तकं तुम्ही लिहिलीत त्याबद्दल सांगा. आता मी गावाव्यतिरिक्त मी काही लिहू शकत नाही. माझा गावातच जन्म आहे, गावाच्या मातीतच मी घडलेलो आहे. बरोबर. आता कसं आहे की गंभीरपणे जर विचार केला आपण तर गावाचं अस्तित्व आता संपत चाललंय. अगदी. माझ्या बालपणी साधारण 80-85ची वेळ आणि आत्ताची वेळ जर घेतली तर या 30-35 वर्षाच्या काळामध्ये एवढ्या उलाढाली गावामध्ये झाल्यात की जे तुमच्या शहरामध्ये मिळतं ते आपसूक गावामध्ये मिळायला लागले. बरोबर. ही गोष्ट झाली की भले आमच्या गाववाल्यांच्या जमेची बाजू असेल, वेगवेगळी संस्थानं झाली, सोसायटी झाल्या, त्याचबरोबर दुकानं किराणा स्टोअर्स झाली, मोठमोठ्या टपऱ्या लागल्यात, गावामध्ये मोबाईल आले, टीव्ही आला, बरोबर, सगळ्या गोष्टी आल्या, ज्या ज्या चैन मिलाच्या सगळ्या गोष्टी गावामध्ये आल्या. बरोबर. मग होते काय की गावाचं अस्तित्व पुसायला लागले. म्हणजे काय, माझ्या वेळी माझ्या लहानपणी गावाची पहाट कशाने सुरू व्हायची, तो अलार्म काय असायचा, कोंबड्याची बांग असायची, बरोबर, आजीचं जात्यावरचं दळण असायचं. ही गोष्ट पूर्ण आता काही नामशेष झाल्यात. अगदी अगदी खरंय. आता सकाळी खरोखर मोबाईलचा अलार्म असतो, दंगा धोपा चालू होतो, गाडीतनं रस्त्यावरून एसटीचा वगैरे खडखडाट चालू असतो, गाड्यांचा खडखडाट चालू असतो, हारनं वेगवेगळ्या प्रकारचे कर्कश कानाच्या वरती आवाज येतात आणि त्यामुळं सकाळचे प्रहर जो असतो तोच भंग पावतो. मग दिवसभर काय घेऊन बसलात. तर आता जे मला लिखाण करायचं आहे, आताच गाव अधिक पूर्वीचं गाव, याचं साधारण मी विचार करायला लागलोय की लिहित असताना त्यावेळचं गाव आणि आत्ताचं गाव, त्यावेळचं राहणीमान आत्ताचं राहणीमान, त्यावेळचं आयुष्य आत्ताचं आयुष्य, या सगळ्या गोष्टीचा उलगडा करायला लागलोय. जी आत्ताची चुकीची जडणघडण आहे की गावामध्ये आता रोड झाले, छान झालं म्हटलं, सुधारणा झाली, वेगळ्या प्रकारच्या सुविधा आल्या, गुन्हे वाढलं, भाज्या वेगळ्या प्रकारच्या आपण खातो, त्याच्यावरती अनेक प्रकारचं कीटाणूजन्य असं औषधं मारलं जातंय, ते आपण खावं लागलोय, काय खायला लागलोय. ह्या गोष्टीमुळे कुठेतरी काहीतरी खच्चीकरण होतंय. कोल्हापूरातल्या मोठ्या मोठ्या या शहरांसारख्या इमारतीमध्ये जे ज्या काही सुविधा आहेत त्या माझ्या घरामध्ये कशा येतील ह्यासाठी आता प्रत्येकाची बारी चाललेली आहे. काय तुझ्या घरात हे तर माझ्या घरात ते का नाही. आणि त्यामुळं साधारण तुणी भांडी, जात्याची ओवी, वरवंटा पाटा, या गोष्टी नामशेष, पूर्ण नामशेष झाले. आज माझ्या घरामध्ये नाही आहेत. बरोबर. मग आता तुम्ही या दृष्टीनं लिखाण करताय. हो, लेखन सुरू आहे. बर. माझ्या घरामध्ये आज टीव्ही मी पूर्ण बंद केलेला आहे, म्हणजे बंद म्हणजे काढूनच टाकलेला आहे. माझ्या घरात रेडिओ आहे, फ्रीज नाही आहे. तर सर, तुम्ही लेखन बरंच करता, तर अशा काही अविस्मरणीय आठवणी आहेत का या लेखनामुळे तुमच्या आयुष्यात घडलेल्या? सांगा. तशा बऱ्यापैकी सांगायला गेलं तर साधारण मधु मंगेश कर्णिक यांच्याशी माझा संपर्क आला. कुडाळमध्ये त्यांचं साहित्य संमेलन 4 दिवसाचं होतं आणि त्या कार्यक्रमामध्ये काव्य वाचन विभागाला मध्ये भाग घेतला होता. आणि प्रत्यक्ष मला मधु मंगेश कर्णिक यांना लहानपणापासून मला म्हणजे ओढ असायची की या मोठ्या कवींना मला भेटायचं होतं. ज्येष्ठ कवी, आणि माझं सुदैवानं मला 4 दिवस त्यांना त्यांच्या सहवासात घालवलीत मी, आणि कवितेच्या वेगवेगळ्या प्रकारची अंग समजावून घेतलीत मी. खूप सुंदर, म्हणजे त्यांनी अगदी म्हणजे संभाजी मी लिखाण करत असताना असं कर बघ, तसं कर बघ, वेगवेगळ्या पद्धतीचं कर बघ. त्यांना भाई म्हणायचे लोक, आम्ही त्यांना सर म्हणायचं नवीन असल्यामुळं. आणि ते अगदी मनमोकळेपणानं की बाबा मी एवढा मोठा पद्मश्री मिळालेला माणूस आहे, या प्रकारची त्या माणसाला म्हणजे अहंकार नव्हता, गर्व नव्हता. आणि आम्ही नवोदित
कवी त्यावेळी. आणि मला ते नेहमी सांगायचे की असं करतो, आणि 4 दिवसात सहवास माझा अविस्मरणीय क्षण आहे तो. बरोबर. खूप छान वाटलं. तुमच्या कविता त्यांना ऐकवल्या? हा, ऐकवल्या. त्यांना पुस्तक माझं त्यावेळी बहाल केलं, त्यांनी वाचलं ते. त्यावेळी 2-3 दिवस वाचत होते ती आजच्या कविता. आणि त्याच्याविषयी ती वेगळ्या प्रकारची आम्हाला काही सूचनाही सांगणार ही कविता अशी असावी बघ, अशी असावी बघ, आणि आम्हाला ते छान वाटलं. बरं, आणि काही आहेत का असे प्रसंग? द मा मिराजदार शाहू स्मारकला एक अक्षर यात्रा म्हणून कार्यक्रम असतो साधारण, त्यामध्ये त्यांना बोलवायचे. त्या मग त्यावेळी मला द मा मिराजदार भेटलेत. मग त्यावेळी काय होतं की त्यांना भेटल्यानंतर त्यांना मी माझं कवितेचं पुस्तक दिलं. मग अरे बाबा, मी कथा वगैरे लिहितो, मग मी कथाकथन करणारा माणूस आहे, आणि मग साहित्याचा तो प्रकार आहे म्हटल्यानंतर ती चेष्टत बोलली. त्यांना विनोद करायची सवय असायची. आणि त्यानंतर तिने कविता 1-2 वाचल्या आणि मला मग बोलवून घेतलं रसिकातून. आणि ही व्यक्ती संभाजी चौगले कोण असतील ते, या संभाजीराव सुंदर कविता लिहिलेत, पुढे काय लिहायचा विचार आहे. आणि मी पटकन त्यावेळा म्हटलो की ज्यावेळा गाव कुसाची कहाणी माझं लिहायचं होतं, त्यावेळा कवितेला, ह्या माझ्या कादंबरीला, ललित गद्याला नाव दिलं नव्हतं. त्यावेळा म्हटलं, सर मी गावावरती असं काहीतरी लिहितोय. असं काहीतरी म्हणजे काय लिहितोस? तर म्हणलं असं काहीतरी वेगळेपणा काहीतरी असणार आहे. आणि सर मला आपली ओळख फारशी झालेली आहे, आणि 1-2-3 वर्ष आम्ही सलग भेटत होतो. त्यामुळे त्यांना म्हटलं की प्रकाशन म्हणजे तुम्हीच करायचं, आणि म्हणजे या कादंबरीबद्दल तुम्हाला काही लिहायचं असेल तर ते तुम्हीच लिहायचं, प्रस्थान वगैरे लिहायचे असेल तर अवश्य म्हणली, तू लिही ना, पुरं तर कर. आणि त्यावेळा मी ते लिहायला घेतलं होतं. आणि मी लिहायला घेतलं, आणि साधारण काही वर्षानंतर मला सरांचा तो म्हणजे आम्हाला सोडून गेले. खूप वाईट वाटलं मला दिलेलं होतं वचन ते अक्षरशः राहिलं नाही, नको वाटलं मला ते राहवलं नाही. मग त्यांचा उल्लेख ह्यामध्ये आहे. कुठली कविता द मा मिराजदार यांनी वाचली होती तुमची? पहिल्या पुस्तकातली गणपती आला नावाची बाल कविता होती ती. त्यांनी पहिलंच पान उघडलं आणि ही त्यांना आवडली ती कविता. ऐकू शकाल? हो, ऐकवा ना. कवितेचा शीर्षक आहे गणपती आला. आला आला गणपती आला, हातामध्ये घेऊन मोदक भला. आला आला गणपती आला, हातामध्ये घेऊन मोदक भला. उजवा कर उचलूनीवरी, आशीर्वाद देतो आम्हाला भारी. उजवा कर उचलूनीवरी, आशीर्वाद देतो आम्हाला भारी. पिवळा पितांबर नेसोनी कमरी, सोगे सोडूनी पायावरी. पिवळा पितांबर नेसोनी कमरी, सोगे सोडूनी पायावरी. उघडा बंब विराजमान, मोदक संपवी न लागता क्षण. मी देवाला एक साकडं घातलं होतं त्यावेळा गणेशाला, की देशाचं रक्षण, माझ्या देशाचं रक्षण करशील जेव्हा, 21 मोदक भरवीन तेव्हा. आणि ती अशी कविता सरांना ती खूप आवडली, त्यांनी वाचली. द मा मिराजदार गेल्यानंतर माझी पुस्तकाची प्रस्तावना कोण लिहिल ह्या विचारात मी होतो. तर आमचे मित्र आणि गडकोट अभ्यासक ज्यांचं मला नेहमी मार्गदर्शन असतं, ते डॉक्टर अमर अडके यांच्याकडे मी माझं ते कच्चं पुस्तक घेऊन गेलो. आणि त्यांच्या ऑफिसमध्ये गेलो आणि म्हटलं, सर माझं हे पुस्तक आहे आणि याच्यावरती तुम्ही प्रस्तावना लिहा. आणि हे पुस्तक वाचल्यानंतर त्यांनी मला फोन केला 1-4 दिवसानं, अरे संभाजी किती सुंदर लिहिलेस तू. गावाच्या जन्मापासून, गावाच्या आरंभापासून तू लिहिलंयस, ते 1984-85 पर्यंत तू लिहिलेस. गावामध्ये सार्वजनिक टीव्ही संच आला आणि तू लिहायचं बंद केलंस. म्हणजे जे काय 12व्या शतकापासून ते 1984 पर्यंत तू जे काही लिहिलेस ते सत्य वर्तवलेस. प्रत्येक प्रकरणाला तुझ्या पुरावा आहे. आणि हे पुस्तकाच्या मी प्रेमात पडलोय, त्यासाठी म्हणून मी प्रस्तावना लिहितो म्हटली. आणि मग ते मला सरांनी खरोखर प्रस्तावना 1 महिनाभर लिहित होते ते. त्यांना म्हटलं की या पुस्तकाला सूट होईल आणि शोभेल अशीच प्रस्तावना लिहायची आहे मला. आणि 1 महिन्यानंतर त्यांनी आपल्या अनेक कार्यक्रम त्यांचे नेहमी असतात, त्या कार्यक्रमाच्या यातून वेळ काढून त्यांनी मला ती प्रस्तावना लिहून दिली. आणि ते लिहून दिली नाही फक्त, तर माझ्या पुस्तक प्रकाशन सोहळ्याला सुद्धा ते आवर्जून आले. त्यावेळी माझा बालकुमार साहित्य मंचचा संपूर्ण संच, श्याम कुर्ळे सर उतारत्या वयामध्ये सुद्धा माझ्या गावी आले, डॉक्टर अमर अडके आले, माझं घर,
माझा तो मंदिराचा परिसर, आज मेडेश्वर मंदिर त्यावेळी गावाच्या ठिकाणी मध्यवस्तीत वसलेलं, त्यावेळची समोर असणारी कुंभार गली, या सगळ्या गोष्टी जिथं कुंभार वसलेच त्याच ठिकाणी व्यासपीठ आहे, त्याच ठिकाणी माझा हा कार्यक्रम झाला. हा योगायोग सरांनी बोलून दाखवला आणि खरोखर एक आनंद सोहळा तो झाला म्हणायला. त्यानंतर मग कवी संमेलन वगैरे असे करत गेलो. बर, मग तिथे आणि कोणी भेटले की नाही तुम्हाला? भरपूर कवी भरपूर भेटलेत. माझे कवितेचे साहित्यातले माझे मित्र परिवार कवी भरपूर आहेत. बर, मग त्यांच्यामध्ये मी सुद्धा रमलो. बर, अगदी म्हणजे बालकुमार साहित्य सभा कोल्हापूरचे आहे, त्यामध्ये श्याम कुरळे सर, बर, यांचंही मला काही वर्षे अगदी म्हणजे प्रोत्साहन लाभलं. त्यांनी बरंच मार्गदर्शन केले. बरोबर. त्यानंतर चंद्रकांत निकाडे सर, साहित्यातली अशी बरीच मातबर मंडळी मला त्यावेळी भेटली. शिम जमादार ताई, ज्या उत्कृष्ट कविता वगैरे लिहितात. बरोबर. पुरस्कार तुम्हाला वेगवेगळे मिळाले, ते कुठले मिळाले? राज्यस्तरीय पुरस्कार मला भरपूर मिळालेत. बर, पण नाशिकचा कुसुमाग्रज काव्य पुरस्कार मला 2011ला मिळाला. वा वा, खूप छान. खरं तर हा खूप चांगला क्षण आहे तुमच्या या आयुष्यात. पुन्हा माझ्या सहित ह्या पुस्तकाला मला तो मिळाला. बर, आणि खूप आनंद झाला होता त्यावेळी. आणि मी तो पुरस्कार स्वीकारला. बर, तुमच्या कुटुंबाविषयी सांगा ना. कुटुंबाविषयी म्हटलं तर माझी बायको 10वी पास आहे. बर, माझे वडील गिरणी कामगार, पण ते उत्कृष्ट वाचिक आहेत. बर, आज सुद्धा ते उत्कृष्ट वाचन करतात. वय वर्ष 90 आहे त्यांचं. बर, वाचन करतात. माझी हा ललित गद्य माझा गाव कुसाची कहाणी त्यांनी पूर्ण वाचलाय. सगळे कविता संग्रह वाचलेत. व्यतिरिक्त माझ्याकडे जी पुस्तकं आहेत, माझ्या स्टॉकला जी घरी माझी पुस्तकं आहेत अनेक लोकांची. आता परवाच कृष्णात खोतांचं रिंगाण त्यांनी वाचलं. बर, अक्षर छोटीशी बारीक होती, पण त्यांनी चष्म्यातून साधारण 1 महिनाभर वाचत होते. त्यांनी ती पूर्ण केली. आपण असं म्हणूयात की हे बाळकडू तुम्हाला त्यांच्याकडनंच मिळालं. त्यांना लहानपणापासून वाचनाची आवड आणि नाटकं बघायची खूप आवड. मुंबईला आम्ही त्यांच्याबरोबर असताना त्यांचं बोट धरून मी नाटक बघायला यायचं. त्यावेळी मला प्रभाकर पंशीकर, दिलीप प्रभावळकर, चित्तरंजन कोल्हटकर, निळू फुले, रामनगरकर, मच्छिंद्र कांबळे, त्या लोकांची नाटकं माझ्या वडिलांनी भरपूर बघितल्यात आणि मी त्यांच्याबरोबर जायचं. त्यामुळं थोडीफार नाटकाची गोडी लागली आणि म्हणून मी गावावरती जोन छोटी जी नाटक लिहिलीत का त्याचं कदाचित ते कारण असेल. आणखी सदस्यांविषयी सांगा. माझी बायको वाचनाची आवड आहे, सगळे आहे, प्रकाशनाचे सगळे हक्क तिच्याकडेच आहेत. पण गृहिणी म्हणून तिचं मला पाठबळ भरपूर आहे. बरोबर. मी कामचोर माणूस आहे स्पष्ट. मला काम करायला नको वाटते. शेतातली वगैरे आहे, शेती करतो मी, पण असं काम करायला मला नकोसं वाटतं. मला वाचन आवड, नाटक, कविता लिहिणं आणि काहीतरी त्याच्या व्यतिरिक्त वेगळं काहीतरी असं लिहिणं, माणसं निरीक्षण करणं, तिथं कुठेही गेलं फिरायला, मला फिरायची सुद्धा खूप आवड. अक्षरशः म्हणजे रणजित देसाईंचं पावनखिंड मी पावनखिंडीमध्ये वाचलंय. वा, बर. 20 वर्षापूर्वी मी तिथल्या धनगरवाड्यावर जाऊन राहायचं आणि 4 दिवस ती कादंबरी वाचून पूर्ण केली. रणजित देसाईंची मला खूप आवड आहे. गुड गोष्टीची उखल करण्याचं मला थोडंसं जे असतंय, कादंबरीच्या अनुषंगानं असेल किंवा आणखीन काय असेल, मला प्रेमाच्या गोष्टी किंवा गावातले हेवे दावे, राजकारण किंवा गावातलं सत्ताकारण वगैरे असल्या गोष्टीत मला रस नाही जास्त. मूळ गावाचा आरंभ त्याच्याही आज डोकावायचं. काही गोष्टीचा उलगडा अजून सुद्धा झालेला नाही. मी जे लिहिलंय ना हे कदाचित 50% असेल असं मला वाटतं. अजूनही माझा गाव, ही जी पुस्तकं आहेत आजच्या वाचकानं यातून हेच घ्यायचं आहे की धडा की लोकांनी प्रत्येकाच्या गावाला काहीतरी इतिहास असतो. बरोबर. आणि ज्या गावामध्ये विरगळ आहे ना ती गाव ऐतिहासिक समजायचं. आज माझ्या गावामध्ये सुद्धा विरगळ आहेत, काही गाडल्या गेलेल्या आहेत. मंदिराच्या समोर नवीन उत्खनन केल्यानंतर त्या सापडतील. त्या विरगळाचं जिथं आता कसबा, ठाणे, पडळ, माझगाव, पोर्ले वगैरे अशा गावात ती विरगळी सापडतात. तर महाराजांच्या काळामध्ये या गोष्टी काही पराक्रमी लोक होऊन गेलेत. बरोबर. त्यांची स्मृतीस्थळ म्हणून त्या कदाचित विरगळे असतील. त्यांचं आकलन जे विरगळ वाचक असतात, त्या चित्रावरून जे संशोधक असतात त्यांनी ते करावं असं मला वाटतं. प्रत्येक गावानं आपल्या गावावरती काहीतरी लिहावं. 50 वर्षानंतर गाव फक्त तुम्हाला पुस्तकात वाचाय मिळेल
किंवा कुठंतरी म्युझियम मध्ये बघायला मिळेल. बरोबर. किंवा आता आपण म्हणतो तसं हे जे कृषी पर्यटन वगैरे ह्याच्यातनं या गोष्टी दाखवल्या हो, जातात हो, हो. की बैलगाडीतनं फेरफटका मारला जातो, हो. कुंभाराची कला दाखवली जाते, की आमराई असते तिथं झाडं दाखवली जातात. अशा पद्धतीनं कृत्रिम गोष्टीतनं हा गाव दाखवला जाईल. आज माझ्या गावामध्ये त्यावेळी 1950-55ला फड कंपन्या होत्या. फड कंपन्या म्हणजे काय, सगळ्यांची शेती 8-10 लोकांची शेतकऱ्यांची शेती एक ठिकाणी करायची हा. आणि ती सगळ्यांनी कसायची. बर. त्यामध्ये येणारं पीक पाणी समान वाटून घ्यायचं. हा. ही गोष्ट माझ्या गावामध्ये घडून गेलेली आहे. हा. पण आता याची तर कुणालाच माहिती नाही, नाही. ही संकल्पना माझ्या पुस्तकामध्ये लिहित असताना याचा मला खूप त्रास झाला. हा. त्यावेळी मोठेच्या ह्या फड कंपनीमधून इतकं उत्पन्न मिळायचं की त्यावेळचे कारभारी शेतकरी आपल्या गरदनीला दागदागिने करायचे. सधनता होती. सदनता होती. हा. हा. ही गोष्ट 1960 ते 70च्या काळामध्ये माझ्या गावातली जुनी घरं पाडली गेलीत आणि मसूर फाडीची घरं आली. हा. आज सुद्धा मसूर फाडीची बरीच घरं माझ्या गावामध्ये आहेत की जी फाडी मोठी रुंद 3-3.5 फूट भिंती, कुठल्याही प्रकारचा तुमचा किती रिचर स्केलचा भूकंप होऊन देऊ, मोठ्या उन्हाळ्यामध्ये तुम्ही 12च्या नंतर जरी उन्हात तानातून त्या घरामध्ये गेला तुम्हाला थंडावा निर्माण होतो. बरोबर. अशी घरं आज आमच्या गावामध्ये आहेत. खरं तर ही संपत्ती होती आपली असं म्हणायला पाहिजे. पण ती सुधारणेच्या नावाखाली संपली ना. आज तुम्ही शेती पण करता? हो, हा. थोडीफार आहे शेती, तेवढी कसतो, पण त्यामध्ये आनंद आहे. आता का आनंद उपभोगलाय, कारण आपलं वय आता 50 झालेले आहे. बरोबर. त्यानंतर आपण वृद्धावस्थेतलं बालपण आहे आपलं आणि त्यामुळं थोडंफार शेती वगैरे करतो. ढोरं वगैरे आहेत. बरं. मुलं आता शेवटच्या टप्प्यावरती शिक्षण घेतात. बरं. काय करतात? एक मुलगा सर्व्हिसला लागलेला आहे, बरं. दुसरा शेवटच्या टप्प्यामध्ये आहे. बरं. म्हणजे मी माझं शिक्षण कमी झालं म्हणून त्याचं शिक्षण अजिबात कमी केलं नाही. बरं. दोघंही सायन्स मधून BSc वा. होऊन वेगवेगळ्या प्रकारच्या दोन्ही आपापले त्यांच्या क्षेत्रामध्ये आहेत. यशस्वी आहेत. आणि आई वडिलांचं क्षेत्र अजूनही मला लाभले. आज वा. 90 वर्षाचे माझे वडील आहेत. हा. आता आधुनिकता जरी आली तरी आज सुद्धा स्वतः आमच्या परसामध्ये जे बाग बगीचे आहे, भाजीपाला आहे तो खातात, बरं. फळफळाव खातात, हा. तब्येत जपून आहेत. हा. एकंदरीत म्हणजे लिखाण तर तुमचं लहानपणी सुरू झालेलं होतं. हो. त्यानंतर तुम्ही म्हणालात की थोडंसं मध्यंतरीचं आलेलं तुमचं 10वीचं अपयश, पण त्यानंतर सुद्धा आपण असं म्हणूयात की ह्या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून तुम्ही स्वतःचा सकारात्मकरित्या केलेला ह्या प्रगती तुमची ही बघता आता या क्षणाला मागं वळून पाहताना आणि पुढच्या पिढीसाठी काय सांगाल? पुढच्या पिढीसाठी सांगायला गेलं तर आजची तरुण पिढी मोबाईल मध्ये गर्क आहे. तर मला वाटते मी शाळेतून कार्यक्रम करत असताना एक सूचना देतो शिक्षक लोकांना की तुम्ही काय करा की प्रत्येक महिन्याला एक साहित्यिक त्यांना निमंत्रित करा. 1 तास 2 तास ते लेक्चर देऊन द्या साहित्यावरती आणि मुलांना पहिले लिहितं करू देत. तुमचा अभ्यास तर आहेच पण त्याच्या व्यतिरिक्त अवांतर वाचन होऊ दे. आज माझ्यासारखी जी पुस्तकं लिहिलीत, आता कृष्णात खोत साहेबांचं गावठाण असेल त्याचं क्रमशः वाचन झालेलं आहे, ती वाचनं क्रमशः रेडिओवर तर होऊ देत पण त्याच्याशिवाय ती गावामध्येही शाळेतून वाचू देत. आज माझं गाव कोसाची कहाणी ही प्रत्येक शाळेमध्ये प्रत्येक शनिवारी एक पॅरेग्राफ वाचला जातो. म्हणजे आजच्या तरुण पिढीलाही समजू दे, आजच्या विद्यार्थ्यांना समजू दे की बाबा आपलं गाव होतं कसं. आज माझी जन्मतारीख माहित आहे, माझा वाढदिवस मला माहित आहे, मग गावाचा वाढदिवस तुम्ही कधी करणार? खरं साहित्यामध्ये लोकांनी मुलांनी डोकावलं पाहिजे आणि सकारात्मक दृष्टिकोन म्हटला तर आज अवांतर वाचन चांगले लेखक होऊन गेलेले आहेत. आपल्या संतांचीच भूमी असल्यामुळे सगळे ग्रंथ हातासरशी मिळतात. ग्रंथ वाचन सुद्धा शाळेमध्ये व्हावं. महिन्यातून किमान एक दिवस असा घालवावा बरोबर की ज्ञानेश्वराचं पारायण व्हावं. हे जे जुने ग्रंथ आहेत आपले ते पुन्हा एकदा नव्या पिढीसमोर येणं गरजेचं आहे. बरोबर. ते कुणाकडे येतात फक्त की 50 नंतर एक पाठ आपला निकामी व्हायला लागला की मग देवाच्या मंदिरात जातो आणि मग ग्रंथ हाताला घेतो. असं म्हटलं जातं की म्हातारा झालायस का हे वाचतोय असं म्हटलं जातं. तर असं नाहीये. तरुण पिढीपासून हे साहित्य पुढच्या पिढीपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. आणि आजची पिढी
आजचे विद्यार्थी सक्षम आहेत खरंय. आणि उत्साही आहेत आणि दूरदृष्टी आहे त्यांना. हो, आणि त्यांनाही हे हवंय. म्हणजे आता आपण जसं म्हणतो की वारीमध्ये तरुणांचा सहभाग जास्त आहे. म्हणजे त्यांनाही कुठंतरी या जुन्या गोष्टी पुन्हा एकदा हव्या आहेत असं जाणवतंय. फक्त आपण त्या त्यांच्यापर्यंत पोहोचवायला हव्यात. प्रथम शिक्षकांचा आहे. हो, शिक्षक आणि आई वडील दोन्ही आहे. आई वडिलांनी शिक्षकांना सांगायला पाहिजे, शिक्षकांनी मुलांना सांगायला पाहिजे. बरोबर. अभ्यासाव्यतिरिक्त हे केलं पाहिजे. तर तरुण आणि आजची तरुण पिढी जी आहे ना की 1, 2, 3.5 चित्रपटासारखं माझं व्हायला पाहिजे. 2.5 तासात माझं आयुष्य टोकाला गेलं पाहिजे. बरोबर. पण आपलं जे रोजचं नॅचरली जीवन जे असतं, काही गोष्टी हळूहळू होत असतात. आज 30-35 वर्षे मी फिरतोय अनेक कार्यक्रमातून वगैरे अनेक गोष्टीतून साहित्यासाठी झगडतोय, फिरतोय, लिहितोय. तेच विचारणार होते की एक अपयशानं खचलेले तुम्ही 10वीतले आणि आत्ताचे तुम्ही, याबद्दल तुम्ही काय सांगाल? माझ्यामध्ये खरा बदल केला तर ग्रंथांनी आणि या अवांतर पुस्तकांनी. खरंय. काही गोष्टी अशा आहेत की त्या तुम्हाला नकारात्मक गोष्ट जर तुमच्या मनामध्ये रुतली असेल खोलवर आणि एखादं सकारात्मक पुस्तक जर तुम्ही पूर्ण वाचलं तर तुमचा दृष्टिकोन जगण्याचा पूर्णपणे बदलणार. तुम्ही त्या गोष्टीला लागणार की जी गोष्ट सकारात्मक आहे. बरोबर. त्या गोष्टीच्या तुम्ही पाठपुरावा करणार, मागे लागणार. माझं आत्ताच्या मुलांना, कॉलेज तरुणांना माझं असं म्हणणं आहे की तुम्ही स्वप्न रंगवा हो रात्रीची झोपल्यानंतर, पण दिवसाचं त्या स्वप्नाच्या पाठीमागे लागा ना. खरंय. तुम्ही उठल्यानंतर मोबाईलच्या मागे लागताय. मोबाईल वाईट नाही वस्तू ती, पण त्याचा वापर मर्यादित हवा. त्याच्यातल्या चांगल्या गोष्टी कुठल्या आहेत हेही आपल्याला घ्यायला कळायला हवं. म्हणून मला असं आत्ताच्या मुलांना सांगायचं की लगेच नाराज होऊ नका. तर मुलांच्यासाठी आज स्पर्धा चालली आई वडिलांची. आज बाळ पोटात आहे तोपर्यंत त्याला काय करायचं आहे हे त्यांचा पुढं. अशी घाई गडबड करू नका. बरोबर. आज आयुष्य मुळात तुम्ही कमी करायला लागलाय मुलांचं आयुष्य. बरोबर. ती गोष्ट त्याच्या मेंदूच्या आकलन शक्तीप्रमाणे हळूहळू जाऊ दे ना. त्यांचा मेंदू तो केवढासा, तुम्ही त्यात देताय किती, हे वजन नको आहे आज मुलांच्या अंगावर. बरोबर. त्यांच्यावरही सुद्धा आपण तो अन्यायच करतो. खरंय. म्हणजे मी असं म्हणते की एका क्षणाला तुम्ही नर्वस झाला होता, निराश झाला होतात, पण त्या ह्याच्यातनं तुम्ही स्वतः बाहेर पडलात आणि आतापर्यंत तुमची जी वाटचाल झाली त्यामध्ये आपण असं म्हणूयात की तुमचे आई वडील, तुमची अर्धांगिनी, या सगळ्यांचा तुम्हालाच देखील तेवढाच सपोर्ट होता. सतत जर तुमच्यावर बर्डन आलं असतं तर कदाचित ही पुस्तकं, साहित्य संपदा जी तुमच्याकडनं घडली गेली ती घडली सुद्धा नसती. तुम्हाला तो तेवढा अपेक्षित वेळ दिला गेला आणि तुम्ही त्याच्यातनं बाहेर पडलात. हे खरं तर त्यांचा सुद्धा प्रोत्साहन तुम्हाला तेवढंच होतं असं म्हणायला पाहिजे. तर आता तुम्ही जी गावावरची कविता केली ना ती आमच्या श्रोत्यांना ऐकवा. माझा गाव ही कविता मी तुमच्या समोर सादर करतो. ऐकवा ना. स्वयंभू मेडेश्वराचं स्थान आहे माझगाव, आई अंबा मातेचा मान आहे माझगाव. दसऱ्याच्या पालखीचा गोंडा आहे माझगाव आणि ज्योतिबावरून आणलेला धोंडा आहे माझगाव. निसर्गाच्या सानिध्यात नटलेलं माझगाव आणि लेखक कवींच्या पानापानात उठलेलं माझगाव. दुतडी भरून वाहणाऱ्या कासारीचं माझगाव आणि शुक्रवारच्या बाजाराचं मांसाहारी माझगाव. लेझिम आणि हलगीचा कडकडाट माझगाव आणि वाडकरांच्या गाण्याचा श्री गणेशा माझगाव. तांबड्या मातीत रंगणाऱ्या कुस्तीचं माझगाव आणि विटी दांडू, फळी चेंडू, मस्तीचं माझगाव. कुंभाराची कलाकुसर गणपतीचं माझगाव आणि कार पायतानाच्या चांबाराचं माझगाव. गमजीवताडाचा जिवंत झरा आहे माझगाव आणि वाण्याच्या गणपतीचा आसरा आहे माझगाव. डोळे काढून हातात देणारा वाघ आहे माझगाव आणि दहशतीला घाबरवणारी आग आहे माझगाव. देवठाणे, खोतवाडी, शिंदेवाडी ही माझगाव. वरची आळी, खालची आळी, माळवाडी ही माझगाव. कोल्हापूरच्या कलापुरात माझगावकरांचंच माझगाव आणि उभ्या आडव्या महाराष्ट्रात फक्त माझं गाव, फक्त माझं गाव, फक्त माझं गाव. वा, खूप सुंदर अशी तुमच्या गावावरची कविता तुम्ही ऐकवलीत आणि गावाशी तर तुमचं खूपच प्रेम आहे हे आपल्या मुलाखतीतनं आपल्याला कळलंच आहे. ही गावावरची छान कविता ऐकल्यानंतर श्रोत्यांना एक छानसं गीत ऐकूया.
एकतर तुमची साहित्याविषयीची आवड आणि तुमचं लेखन हे तर खूप उल्लेखनीय आहेच, पण त्याही शिवाय तुम्ही जी सकारात्मक भावनेतून तुम्ही तुमचं आयुष्य पुढे घडवलं हे सुद्धा खरं तर खूपच कौतुकास्पद आहे असं वाटतं. आणि प्रत्येकानं यातनं खरंच खूप शिकण्यासारखं आहे असं मला वाटतंय. तर आज तुम्ही आकाशवाणीमध्ये आलात आणि माझे जीवन गाणे या कार्यक्रमामध्ये आपल्या जीवनाचे अनुभव तुम्ही शेअर केलेत, याबद्दल आकाशवाणीच्या वतीनं आणि माझे जीवन गाणे या कार्यक्रमाच्या वतीनं मी आपले आभार मानते. धन्यवाद. आज आकाशवाणी कोल्हापूर केंद्रावरती छोट्याशा साहित्यिकाला तुम्ही बोलवलं आणि ही एक गोड मुलाखत घेतली, त्याबद्दल मी पूर्ण तुमच्या आकाशवाणीचे आभार मानतो आणि धन्यवाद देतो. या कार्यक्रमाचे सादर करते प्रवीण चिपळूणकर.